GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। पावसाळी सहलीसाठी विद्यार्थ्यांच्या पावलांनी ऐतिहासिक किल्ले लळिंग गजबजला। प्रतिनिधी गोकुळ देवरे। धुळे शहराजवळील ऐतिहासिक किल्ले लळिंग इथं पावसाळी भटकंती सोबतच इतिहास अभ्यास, इतिहास चर्चा आणि स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आले। साथी प्रतिष्ठान मालेगाव यांच्या वतीनं आयोजित या उपक्रमात तब्बल 80 विद्यार्थी आणि शिक्षकांसह सुमारे 100 जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। गड किल्ल्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावा, तसेच ऐतिहासिक वारशाविषयी आस्था आणि संवर्धनाची जबाबदारी मनात रुजावी, हा या उपक्रमामागचा उद्देश होता। यावेळी किल्ले लळिंग व संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनार यांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, परिसरातील महत्त्वाची स्थळे आणि गड संवर्धनाची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी किल्ले लळिंगच्या इतिहासाशी संबंधित अनेक प्रश्न विचारत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रशांत खेमनार यांनी अभ्यासपूर्ण उत्तर देत इतिहासाविषयी त्यांची उत्सुकता आणखी वाढवली। दरम्यान गड आपला, जबाबदारी आपली या संदेशातून विद्यार्थ्यांनी किल्ले परिसरात स्वच्छता मोहीमही राबवली। ऐतिहासिक वैभवाला बाधा आणण्याचा कचरा हटवत गड किल्ले स्वच्छ ठेवा, ऐतिहासिक वारसा जपा, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला। या उपक्रमाला साथी प्रतिष्ठानचे राजेंद्र भोसले, किल्ले लळिंग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनार, उपाध्यक्ष दीपक मराठे, कमलेश गोसावी, राहुल सूर्यवंशी, राकेश वाघ, लळिंगेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोळे, उपाध्यक्ष राज चौधरी, सचिव भटू वाघ, प्रदीप चंद्र परिवाराचे तुषार गवळी तसेच वरिष्ठ मार्गदर्शक दिनेश अण्णा वाघ यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी लळिंगेश्वर सेवा ट्रस्टचे सचिव भटू वाघ यांनी विद्यार्थी, शिक्षक, आयोजक आणि सर्व सहकार्यांचे आभार मानले। जे देशासाठी लढले, जे देशासाठी लढले, जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले। सोडिले सर्व घरदार, जाहिला सुखी संसार, सोडिले सर्व घरदार, जाहिला सुखी संसार। ज्योती समजीवन जगले, ज्योती समजीवन जगले, ते अमर हुतात्मे झाले। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। सोबत आता लळिंग किल्ले संवर्धन समितीचे सदस्य श्री प्रशांत खैरनार आणि भटू वाघ आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी इथली नैसर्गिक संपदा जी आहे ती अबाधित ठेवण्याकरता आणि गड किल्ल्यांचं संरक्षण व्हावं, येणाऱ्या पिढीला हा जाज्वल्य इतिहास माहिती व्हावा, त्याचबरोबर इथे घाण कचरा, काडी कचरा होऊ न देणं, याची स्वच्छता राखणं आणि निसर्ग जपणं, अशा प्रकारचं कार्य ही समिती या ठिकाणी करते। खऱ्या इतिहासाची ही आपल्यापर्यंत माहिती व्हावी आणि आपल्या वर्तमानात किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला या माहितीचं। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। मी प्रशांत खेमनार, आता सध्या मी किल्ले लळिंग संवर्धन समितीचा अध्यक्ष आहे आणि संपूर्ण आमची मित्रमंडळी बाकी खाली गेलेले, बाकी कचरा उचलत आहे। तर थोडक्यात आमचा इतिहास सांगितला समितीचा, तर आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून या लळिंग गडाचं, या दुर्गाचं आम्ही जतन संवर्धन करतोय। तर जतन संवर्धन म्हणजे काय? तर जतन संवर्धन म्हणजे असं नाही की फक्त एखादी वस्तू ती नव्याने बांधणं, तर एखादी जी पुरातन वास्तू आहे तिला आपण कसं जपतोय, जसं आपल्या घरी आपण एक झाड लावतो, तर त्या झाडाला आपण मोठं होण्यापर्यंत त्याला जपतो आपण, नंतर ते मोठे झाले होते फुलं वगैरे तोडतो। तसंच हे जे इतिहास आहे, जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास देऊन गेलेले, तो आपण जपून आपल्या पुढच्या पिढीला कसं सांगू, तसंच हे झाडाप्रमाणेच आहे। तर 10 ते 12 वर्षापासून आम्ही हे जतन संवर्धनाचं काम करतोय। जर या किल्ल्याची तुम्हाला माहिती सांगायचं झालं तर हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1955 फूट हा किल्ला आहे आणि या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर इतिहास हा किल्ला यादवकालीन किल्ला आहे आणि त्याच्यानंतर फारुकी घराणं, तुम्हाला कोणाला माहिती का फारुकी घराणं खानदेशवर? तुम्ही ऐकलं नाही? इतिहास कोणाला आवडतो? बऱ्यापैकी मुलांना आवडतो इतिहास। फारुकी घराणं म्हणजे तुम्ही सुद्धा खानदेशमधूनच आहे, बरोबर?
तर फारुकी घराण्याने आपल्या खानदेशवरती 250 ते 200 वर्ष राज्य केलेले. तर यादवकालीन हा किल्ला आहे. यादव काळानंतर हा किल्ला फारुकी घराणा जो नासिर खान होता त्याच्या ताब्यात हा किल्ला गेला. त्यांनी 200 ते 250 वर्ष या किल्ल्याचं देखभाल केली. त्यांनी राज्यकारभार चालवला. त्या काळात आपल्या ज्या खानदेशला त्यांनी खानदेशचा राजधानी म्हणून या किल्ले लळिंगला दर्जा दिला. तर जो आपल्या खानदेशची राजधानी म्हणून इतिहासामध्ये या किल्ल्याची नोंद आहे. आणि खूप या किल्ल्यावरती जसं रायगडावरती बऱ्यापैकी लोकांना माहिती की रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज 2 हत्ती घेऊन गेले होते, त्यांना सांभाळलं. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा राज्याभिषेकाला उपयोग केला. तसंच या गडावर सुद्धा 70 हत्ती लुटून नेल्याचा उल्लेख आपल्याला मिळाला आहे. म्हणजे रायगडावरती 2 हत्ती नेऊन जाऊ शकतो, तर या किल्ल्यावर 70 हत्ती म्हणजे या किल्ल्याचा कारभार किती मोठा होता त्याची आपल्याला कल्पना येते. त्याच्यानंतर तर मल्हाररावांच्या आधिपत्याखाली या किल्ल्याचा कारभार चालत होता. तर 1752 नंतर बऱ्यापैकी कारभार चालला. इथून थोडं पुढे गेल्यावर शिरपूर गाव आहे. शिरपूरमध्ये होळकरांची सैन्य तळ होतं, त्या ठिकाणी सैन्याची भरती व्हायची. त्या ठिकाणी 5 मजली बारव सुद्धा आहे. जर तुम्हाला कधी वेळ भेटला सर तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन या. जमिनीमध्ये ती बारव 5 मजली खोदलेली. बारव म्हणजे पायऱ्यांची विहीर, एक पायऱ्यांची विहीर राहते ती जमिनीत खोदलेली. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण गेलो तर तिकडे सुद्धा एक बऱ्यापैकी इतिहास आहे. तर आपला जो होळकरांचा जो कारभार होता तो नाशिक निपाड पासून तर MP मध्य प्रदेश या साईडला त्यांचं राज्यकारभार चालत होता. तर त्याच्यानंतर बऱ्यापैकी कारभार चालल्यानंतर 1752 नंतर 1818 मध्ये सर्वांना माहिती इंग्रजांनी भारतावर कब्जा केला. 150-200 वर्ष त्यांनी राज्य केलं. तर मग इंग्रजांना मराठ्यांना संपवणं खूप कष्टाचं होतं. त्यांना गड किल्ले चढणं म्हणजे त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती गड किल्ले चढायची. त्यांना फक्त बंदूक घ्यायची उडवायचं काम होतं त्यांचं. तलवारबाजी त्यांना काही पटत नव्हतं करणं. त्यांनी बऱ्यापैकी महाराष्ट्रातील किल्ल्यांचे बऱ्यापैकी पायऱ्या त्यांनी नष्ट केलेल्या आहे. सर्वांना माहिती, जे वाचता इतिहास त्यांना माहिती. जे आपले किल्ल्यांचे म्हणजे त्यांना माहिती जोपर्यंत मराठी वर किल्ल्यावर चढतील तोपर्यंत आपण यांना संपवू शकत नाही. त्यांनी बऱ्यापैकी इंग्रजांनी मग तोफेच्या माऱ्याने असो त्यांनी आपल्या पायऱ्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. जसं रामशेषगड आहे नाशिकचा, बऱ्यापैकी रामशेष गडाचं नाव ऐकलेलं आहे सर्वांनी. त्याचा इतिहास सुद्धा छोटा किल्ला आहे, आपल्या लळिंग किल्ल्यापेक्षा छोटा किल्ला आहे. पण तो किल्ला 5 ते 6 वर्ष मुघलांना जिंकता आला नाहीये. छोटा किल्ला आहे एकदम. त्या किल्ल्याच्या बराबरीने किल्ल्याच्या समोर एक जागा आहे, ओपन प्लेस आहे. किल्ल्याच्या बराबरीने समोर तोफेसाठी जागा केली होती. तिथून तोफ मारायचे. पण रात्र झाली का आपले मराठी रात्री जायचे आणि ते तोफेचं लाकूड कापून यायचे. परत तेच 6 वर्ष तेच चालायचं. पावसाळ्यात परत मोहीम, ते पावसाळ्यामध्ये त्यांना मोहीम घेणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग ते चालत गेलं. शेवटी ते माघारी घेतली त्यांनी आणि रामशेषचा अजिंक्य किल्ला ठरलेला आहे. तसाच आपला हा लळिंग किल्ला आहे. लळिंग किल्ल्याबद्दल सुद्धा सांगायचं तर लळिंग किल्ल्यामध्ये हा तुम्ही आता बऱ्यापैकी लोक म्हणणार की इथं काहीच नाही बघायला. हा किल्ला 90% भुयारी किल्ला. यातील बाकीचे भुयारी या बुजलेल्या आहे, तर बाकीच्या आपण बंद केलेलं आहे. कारण की आता बरेच वर्ष झालेले त्या गुफेमध्ये जाणं हे थोडंसं रिस्की आहे. त्याच्यामुळे आम्ही काही गुफा या लोकांना आम्ही दाखवत पण नाही सर. कारण की एकदा लोक गेले तर परत ते नासधूस करतात आणि रिस्की होऊन जातं ते. त्याच्यामुळे जर कोणी जर खोदकाम केलं आणि आता लोकांना तर एक समज झालेली आहे की बाबा किल्ला म्हणजे खजिना आहे. आता काही लोक काय करतात, किल्ला असला का तिथं खोदून टाकतात. आता बरेचसे कबर आहे, संभाजीनगर असो किंवा तिकडं बऱ्याच ठिकाणी कबर खोदलेलं आहे. म्हणजे समाध्या त्यांनी खोदून टाकलेलं आहे की समाधी खाली आपल्याला काही खजिना सापडेल. आपलं इंग्रज एवढे लुटून गेलेले तर एक सोन्याचा कण सुद्धा सापडणार नाही आपल्याला. आपलं काम फक्त एकच की हा किल्ला आपला किती जपता येईल. आपण जेव्हा वर येतो कचरा घेऊन येतो, वेपर्स वगैरे घेऊन येतो आपण, तर तो आपल्या परत खाली घेऊन जायचं आपलं कर्तव्य आहे. जर आता तुम्ही घेऊन आलेले काही ना काही खायला बरोबर पाण्याची बाटल्या वगैरे, तर तुम्ही ते वापस घेऊन जायचं आपलं कर्तव्य आहे. जेव्हा आपण मोठं होऊ, आता बऱ्यापैकी आता मुलं होतील कोणाला, तर तुम्ही सांगू शकता की नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर तुम्ही दाखवू शकता की हा किल्ला त्यांनी बांधलेला आहे. बऱ्यापैकी लोकांना इतिहास वाचून कल्पना येत नाही, पण ज्यावेळेस आपण किल्ला चढतो ना तेव्हा कळतं की छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि त्यांनी काय केलेलं आहे, मावळ्यांनी काय बांधलेलं आहे. जेव्हा छातीमध्ये दम लागतो ना आपल्याला तेव्हा कळतं की किल्ला काय महत्वाचा आहे बाबा. तेव्हा किल्ल्याचं महत्व कळतं. जेव्हा आपण इतिहास वाचतो एसी मध्ये बसून, पुस्तकात बसून, ते फक्त आपल्याला डोक्यामध्ये फिट होतं आपल्याला. पण जोपर्यंत आपण किल्ला चढत नाही, पायरी चढत नाही, तोपर्यंत किल्ल्याचं महत्व आपल्याला कळत नाही. खरं तर आज तुम्ही आले, आम्हाला खूप छान वाटलं. नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर मध्ये आपलं स्वागत आहे. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास. सोनगीरमध्ये एकल महिलांचा भव्य मेळावा, 500हून अधिक महिलांचा सहभाग, रोजगार व स्वावलंबनासाठी मार्गदर्शन. प्रतिनिधी गोकुळ देवरे.
फॉर्म भरून घेणे, त्यांचे जे 18 वर्षाच्या मुलं आहेत, पाल्य आहेत, त्यांना त्या वेगवेगळ्या शाळेमध्ये त्यांना जे शिष्यवृत्ती मिळत नाही ते शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्यांना मदत करणे, मार्गदर्शन करणे. कारण शासनाचा जी आर आहे, कारण एकल महिन्याचं 2 मुलांना म्हणजे 3 अपत्य असतील त्यापैकी